साहेब, आज मुंबईमध्ये मोदींची सभा आहे। ही सभा राष्ट्रवादीच्या अर्जावर घेण्यात आलेली आहे, अजित पवार गटाच्या, आणि आज दादा नाशिकच्या दौऱ्यावर आहेत अशी माहिती मिळते की आपण सभेसाठी उपस्थित राहणार आहे का? हे बघा, तुम्ही आता हे प्रश्न जे आहेत ना, अशा रीतीने विचारण्याची आवश्यकता नाही। निवडणुकीला 4 दिवस राहिलेले आहेत। इथे नाशिकला सुद्धा नाशिक हा आमचा जिल्हा, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही आले, मी आणि मोदी साहेब आणि आमचे लोकल लोक होते। याचं कारण असं आहे की एवढ्या 288 मतदारसंघामध्ये जर जायचं असेल तर हे मोदी साहेबांबरोबर हे तिन्ही जे आहेत प्रमुख नेते, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, हजर राहू शकत नाही। आणि सगळ्यांना कल्पना आहे, प्रत्येकजण वेगवेगळ्या रस्त्याने आपापला प्रचार करतो आहे। त्यामुळे ते मग का हजर राहिले नाही वगैरे वगैरे हे प्रश्न काही उद्भवत नाहीत असं मला वाटतं। आता मला सुद्धा नाशिकमध्ये काम आहे, माझ्या मतदारसंघामध्ये काम आहे, काय पूर्ण दिवस जातो, आणि इथे होते तेव्हा कोणी नव्हतं, त्यावेळेला मी होतोच। तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही। आणि प्रत्येकजण आपापल्या 2-3 दिवसच राहिले प्रचाराला। खरं तर 17 तारीख प्रचाराची शेवटची आहे आणि आज 14 तारीख आहे, 15-16 साल आणि 288 मतदारसंघ, आणि त्यासाठी जे आहे, आणि मोदी साहेब एकटे सभा जिंकण्यास समर्थ आहेत। आणि त्यांचा जो मेसेज जो आहे तो एका ठिकाणी जरी बोलले तरी सगळ्या राज्यात जातो, मतदारसंघात जातो, देशभरात जातो। सर, आज दिंडोरी लोकसभेचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं सकाळी दुःखद निधन झालं, काय प्रतिक्रिया द्याल? हरिश्चंद्र चव्हाण यांचं दुःखद निधन झालं त्याबद्दल मी शोक व्यक्त करतो। आमचे ते मित्र होते, 2-3 वेळा ते खासदार म्हणून निवडून आले आपल्या नाशिक जिल्ह्यात, आणि विशेषतः आदिवासी रिझर्वेशनमधून ते आले निवडून। सगळ्यांशी मनमिळावू त्यांचा स्वभाव असायचा। मध्यंतरी काही वर्षापूर्वी त्यांना अतिशय जबरदस्त अपघात झाला। त्या अपघातामध्ये त्यांना बरेच फ्रॅक्चर आणि बराच त्रास झाला। काही महिने त्यांना इस्पितळात राहावं लागलं। त्याच्यानंतरसुद्धा काही वर्ष जे आहेत त्यांना तो त्रास होत राहिला। अलीकडे असं वाटलं होतं की ते आता पूर्ण बरे झाले, आणि ते खरं तर थोडंसं निवडणुकीची सुद्धा तयारी करत होते। परंतु आता हा अचानक ही जी आपल्याकडे माहिती आली, दुःख वाटलं की एक सामाजिक कार्यकर्ता सामान्य कुटुंबातून 2-3 वेळा दिल्लीमध्ये जातो आणि प्रतिनिधित्व करतो समाजाचं, ही फार मोठी सराहनीय, ज्याला आपण कौतुकास्पद अशी गोष्ट आहे। परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देईल। पातळीवर सभा घेत आहात, कसा रिस्पॉन्स मिळतोय? लोक गाव पातळीवर म्हणण्यापेक्षा मी गटवाईज सभा घेत आहात। आमच्या लोकांचे हे होते की मग गटवाईज आपण सभा घेतली पाहिजे, म्हणून मी सभा घेतो आहे। आणि प्रतिसाद जो आहे, प्रश्नचिन्ह अतिशय उत्तम प्रतिसाद आहे। साहेब, दादांची सभा येवल्यामध्ये होणार आहे? नाही, आता कोणा वेळच नाही ना, ठीक आहे। प्रत्येकजण आपापली सभा काय, आणि दादाच्या 2 सभा इथे अलीकडे झालेल्या आहेत, आपल्याला कल्पना असेल। एक शिवाजी महाराजांच्या ज्या पहिल्या टप्प्याचं शिवसृष्टीचं उद्घाटन, आणि त्याच्या अगोदर लाडकी बहीण, आणि पहिलीच मीटिंग त्यांची ती झाली। त्याच्यामुळे आता काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। त्यांनासुद्धा अनेक मतदारसंघामध्ये जायचं असतं, आणि तिथे आखलेला कार्यक्रम जर रद्द झाला एखादा कार्यक्रम कुठल्याही कारणामुळे, तर तिथल्या आमचा जो उमेदवार असेल, जो आता आपण अतिशय सकारात्मक वाटचाल करतो, त्याच्यावर अतिशय उलटा परिणाम होतो जर ते गेले नाहीत तर। म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये एक आमदार आपल्याला जर निवडून आणायचा असेल तर त्या कार्यक्रमामध्ये जरासुद्धा बदल होता कामा नये, याची काळजी सर्वच नेते घेत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।